हा अभंग प्रत्येक गाथेमध्ये आहे. देहू संस्थांच्या गाथेमधील अभंग क्रमांक 2828. काय अभंग आहे पहा. आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धनी. हे प्रथम चरण आहे. या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात. सिंहस्थ पर्वणी आली किंवा कुंभमेळा आला तर त्यापासून नेमका फायदा कोणाला होणार आहे हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, कुंभमेळा हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्यावर वेगळ्या अंगाने भाष्य केलेलं आहे. यामध्ये कुंभमेळ्यापासून जे लोक तिथं कुंभमेळ्याला जाणार, तिथं आंघोळ करणार, स्नान करणार, विधी करणार, कर्मकांड करणार किंवा अन्य काय करायचे ते करणार, परंतु या सर्वामध्ये प्रत्यक्षामध्ये फायदा नेमका, मग तो फायदा धार्मिक असेल किंवा आर्थिक असेल किंवा अन्य कोणताही असेल, असा फायदा नेमका कोणाला होणार आहे तर तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. या सिंहस्थ पर्वणीमध्ये कुंभमेळ्यामध्ये फायदा फक्त न्हाव्याला आणि भटाला या दोघांनाच होणार आहे, अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आता या दोघांनाच फायदा कसा होईल हे सुद्धा आपण पुढं पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला दुसरं चरण पाहावं लागेल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, अंतरी पापाच्या कुडी वरी वरी बोडी डोई दाढी. तिथं गेल्यानंतर कुंभमेळ्याला गेल्यानंतर अनेक जण केश अर्पण करतात, दाढी अर्पण करतात आणि त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तिथं कुंभमेळ्याला गेल्यानंतर तुमचे केस अर्पण केले, दाढी अर्पण केली, कर्मकांड केलं, विधी केला, होम केला, यज्ञ केला किंवा अन्य अनुष्ठान केलं, काय जप करायचा आहे, तप करायचा आहे, काय करायचं आहे ते केलं, परंतु यापासून 0% फायदा आहे, काहीही फायदा नाही. कारण तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, अंतरी पापाच्या कुडी. कारण तुमच्या आतलं पाप आहे, पाप हे आतमध्ये आहे. बाह्य विधीवरून, बाह्य कर्मकांडावरून, बाह्य अवडंबरावरून, बाह्य आंघोळ करून किंवा कोणाला दान दक्षिणा देऊन ते पाप जाणार नाही किंवा दाढी किंवा केस अर्पण करून ते पाप जाणार नाही. हे अगदी स्पष्टपणे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर एक जणाने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुम्ही असं नेमकं का बोलता. त्यावेळेस तुकोबारायांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, बुडीले ते निघाले. जे तू अर्पण केलेलं आहे, केस असतील, दान दक्षिणा असेल, पैसा असेल, काय असेल ते, आंघोळ असेल, हे सगळं अर्पण केल्यानंतर जे बुडीलं ते निघालं, परंतु तुझ्यामध्ये काय पालटले सांग वहिले. अगोदर सांग तुझ्यामध्ये नेमका काय बदल झाला, तुझ्या अवगुणामध्ये नेमका काय बदल झाला. अगोदर तू जसा वागत होता तसाच आजही वागत आहेस. कुंभमेळ्याला येण्याच्या अगोदर तू खोटं बोलत होता, आजही खोटं बोलतोस. अगोदरही शेजाऱ्याचा बाण कोरत होता, आजही कोरत आहेस. तुझ्यामध्ये कसलाही बदल झालेला नाही. त्यामुळे अगोदर सांग मला की तुझ्यामध्ये काय बदल झाला. एवढंच नाही तर तुकाराम महाराजांनी चौथ्या चरणामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे पहा. तुकाराम महाराजांनी चौथ्या चरणामध्ये परत त्याला प्रश्न विचारलेला आहे, पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. ज्याने प्रश्न विचारला होता त्यालाच प्रतिप्रश्न तुकाराम महाराजांनी केलेला आहे चौथ्या चरणामध्ये की पाप गेल्याची नेमकी काय खून आहे. कारण तुझ्यातले अवगुण कसल्याही पद्धतीचे पालटलेले नाही, त्यामध्ये बदल झालेला नाही, अवगुणाचं रूपांतर गुणामध्ये झालेलं नाही. हे तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे तुझं आतलं पाप आहे तसंच आहे, तुला कसलाही फायदा झालेला नाही. मग तो म्हणतो, नेमकं महाराज फायदा होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, भक्ती भावे विन तुका म्हणे अवघासीन. लक्षात ठेव, तुझ्या अंतरामध्ये भक्तिभाव असणं गरजेचं आहे, प्रेम असणं गरजेचं आहे, दयाभाव असणं गरजेचं आहे, लोकांप्रती करुणा असणं महत्त्वाचं आहे, परोपकार असणं महत्त्वाचं आहे. पुण्य परोपकार पाप ते परपीडा
ही भावना असणं गरजेचं आहे. सर्वाभूती समदृष्टी असणं आवश्यक आहे. सर्वाघटी राम असणं आवश्यक आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही वृत्ती असणं आवश्यक आहे. हा भक्ती प्रेमाचा झरा हृदयामध्ये वाहणं गरजेचं आहे. त्याशिवाय तू जे काही करशील, जे काही कर्मकांड करशील, दान दक्षिणा देशील, केश अर्पण करशील, होम हवन करशील, आंघोळ करशील, एक वेळेस नाही 10 वेळेस आंघोळ करशील, सकाळी करशील, संध्याकाळी करशील, परंतु हा केवळ सीन आहे, म्हणजे हे निरर्थक आहे. म्हणजे एक प्रकारे तुकाराम महाराजांनी कुंभमेळ्याला निरर्थक म्हटलेलं आहे. त्यामधून 0% कसलाही काही सुद्धा तुम्हाला धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक कसलाही फायदा होणार नाही, हे तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आता तुमचा जर काही आक्षेप असेल तर तो तुकाराम महाराजांना विचारू शकता. स्वतः गाथेमध्ये हा अभंग तपासून पाहू शकता. आता मित्रांनो, पहिल्या चरणाचं आपलं उत्तर राहिलं की यामध्ये न्हाव्याला आणि भटाला दोघांनाच कसं काय फायदा होणार. तुम्ही कुंभमेळ्याला गेल्यानंतर अनेक भट तुम्हाला भेटतील. दान दक्षिणाच्या नावाखाली तुम्हाला लुटण्याचं काम करतील. कर्मकांडाच्या होम हवन यज्ञ, हा संकल्प करा, तो संकल्प करा, हे दान करा, ते दान करा, या नावाखाली लाखोमध्ये, हजारोमध्ये, कोटीमध्ये उलाढाल तिथं तुम्हाला होते. त्यापासून त्यांचा आर्थिक फायदा होतो. परंतु ज्यांचे पैसे जातात, जे दान देतात, दक्षिणा देतात, यांना कसलाही फायदा होत नाही. उलट तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या धर्माच्या नावाखाली जर तुम्ही अशा पद्धतीने दान देत असाल, पैसे देत असाल, तर तुम्हाला नरकालाच जावं लागेल. हे अगदी स्पष्ट शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांची ही भाषा अनेकांना पचणार नाही, पटणार नाही, परंतु हेच वास्तव आहे आणि हेच खरं अध्यात्म आहे. हाच खरा वारकरी साधू संतांचा मार्ग आहे. परंतु यावर किती जण चालतात हा खरा प्रश्न आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हा अभंग प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेला पाहिजे. यासाठी आजचा हा व्हिडिओ. आपलं मत कॉमेंट करून नक्की कळवा.